फक्त सोयाबीनच्या वड्यामध्ये बेसन पीठ टाका आणि अशी आगळी-वेगळी रेसिपी करा. नक्कीच तुम्हाला आवडेल. तर चला सुरू करूयात आगळी-वेगळी रेसिपी, पण अप्रतिम अशी. तर एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचे वड्या, सोयाबीनच्या वड्या किंवा न्यूट्रेला तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच सांगा. 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचे म्हणजेच फुलू द्यायचे व्यवस्थित. 5-6 मी लाल मिरची घेतलेली आहेत बघा. हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. त्यानंतर आपले छान फुललेले आहेत. 15 मिनिट झालेले आहेत. तर पूर्ण आपल्याला याचं पाणी काढून टाकायचे. जसं मी करत आहे त्या पद्धतीनं व्यवस्थित पिळून आपल्याला पाणी काढून टाकायचे. जेवढं हे पाणी काढता येईल तेवढं पूर्ण गच्च पिळून काढून टाकलेलं आहे पाणी. तर ते यामध्ये टाकून देऊयात. बघा पूर्ण पाणी काढून झालेलं आहे. आता यामध्ये काय काय मसाले टाकायचे तर चाट मसाला थोडा टाकलेला आहे, धनिया पावडर थोडं टाकायचं आहे, त्यानंतर मिरे पावडर थोडंसं टाकायचं आहे, किंचितसं चुटकीभर टाकलं तरी चालेल, आणि त्यानंतर जिरा पावडर थोडंसं टाकायचं आहे. तर सगळे पावडर इथं टाकून घेऊयात. अर्धा टेबलस्पून फक्त मिरी पावडर तुम्ही एक चुटकी टाकला तरी चालेल. त्यानंतर मीठ टाकून घ्यायचे चवीपुरतं. त्यानंतर जे आपण लाल मिरची पेस्ट केली होती मिक्सरमध्ये, मी दाखवली होती तुम्हाला, तर ती टाकून घेऊयात. इथं थोडी टाकत आहे मी आणि थोडी ठेवणार आहे, पुढं पण आपल्याला टाकायचं आहे. तर ही सिक्रेट पद्धत नक्कीच करून पहा. अप्रतिम रेसिपी होती, नक्कीच तुम्हाला आवडेल. त्यानंतर सिक्रेट म्हणजे इथं टाकलेलं आहे बघा, अर्धी वाटी मी बेसन पीठ, आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर पाणी आपण सगळं पिळून काढलेलं आहे. तर बघा तरी पण यामध्ये थोडंसं पाणी असतंच. तर त्याला आपण प्रेस करून बघा, मी जसं करत आहे, जसं आपण पीठ मळताना तशा पद्धतीनं गच्च असं करून घ्यायचे, ज्यामुळं जे आपण टाकलेले पूर्ण मसाले आहेत ते आतपर्यंत जावं, आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आणि त्यानंतर याच्यावरती 15 मिनिट आपल्याला प्लेट बंद करून ठेवायची आहे, ज्यामुळं सगळे मसाले आतपर्यंत जाऊन मस्त स्मेल येतो. त्यानंतर थोडीशी आपण हळद टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 15 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिट मी छान झाकून ठेवले होते. तर त्या पुढची प्रोसिजर करून घेऊयात. 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला जे आपण तयार केलेले आहे ते फ्राय करून घ्यायचे. तर एवढ्याच तेलामध्ये जास्त तेल आपल्याला टाकायचं नाही आहे. 3 ते 4 टेबलस्पून टाकला तरी चालेल. तर आपल्याला जोपर्यंत हे जे ऑइल आहे ते वसून घेणार नाहीत वड्या, तोपर्यंत आपल्याला ते मिक्स करत राहायचे, आणि ज्यामुळं ते मसाले पण छान आतमध्ये जातील आणि वड्या पण आपल्या छान क्रिस्पी होतील. आणि परतवून पण घेतलेला आहे. जोपर्यंत ते ऑइल पूर्ण ऑब्झर्व करत नाही, म्हणजेच वसून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला असं करत राहायचे. हे बघा, क्रिस्पी होजेपर्यंत छान क्रिस्पी झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. दाखवते मी तुम्हाला, हे बघा. तर अशा पद्धतीनं झाल्याच्या नंतर पुढची प्रोसिजर करून घेऊयात. परत आपल्याला 2 ते 3, जास्तीत जास्त 4 टेबलस्पून आपल्याला ऑइल घ्यायचं आहे. बघा मी जेवढं घेतलेलं आहे तेवढं ऑइल घ्या. ऑइल छान गरम होऊ द्या. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि मोहरी टाकायची आहे. छान तडतडू द्या. बघा मोहरी टाकलेली आहे मी. छान तडतडल्याच्या नंतर लगेच जिरे टाकून घेतलेत. ते पण छान तडतडू देऊयात. आणि त्यानंतर अद्रक लसणचं पेस्ट टाकून घेत आहे, हे बघा. तर 7-8 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि छोटीशी अद्रक आहे. ते व्यवस्थित आपल्याला जास्त पेस्ट करायचं नाही आहे, हे बघा. अशा पद्धतीनं पेस्ट करायचे, थोडं जाडसर, आणि आपल्याला ब्राऊन कलर होजेपर्यंत परतून घ्यायचं आहे. छान ब्राऊन कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण हे बघा 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे आहेत, त्याचं पेस्ट केलेलं आहे मिक्सरमध्ये. तर ते व्यवस्थित ब्राऊन कलरचं होजेपर्यंत परतून घ्यायचे, म्हणजेच त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी ब्राऊन कलर आलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे, बघू शकता कटने तुम्ही. तेल दिसत आहे. तर त्यानंतर
एक छोटूसा टोमॅटो जो आहे तो पण मिक्सरमध्ये बारीक करून टाकलेला आहे. हे पण आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे. छान ब्राऊन कलर आलेला आहे. तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही मस्त तेल सुटलेलं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतले. तर आधी पण आपण जेव्हा मसाला तयार करत होतो त्यावेळेस पण आपण मीठ टाकून घेतलं होतं. त्यामुळे चवीपुरते इथं पण ते लक्षात ठेवून तुम्ही मीठ टाकून घ्या. जे आपण उरवलेले चिली फ्लेक्स होते म्हणजेच जे लाल मिरची आपण केलेली होती तर ती इथं आपण टाकून घेऊयात आणि हे पण छान मिक्स करून घेऊयात. सगळ्या मसाल्याला मस्त कलर आलेला आहे, छान तेलपल सुटलेला आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्या. मी घट्टच भाजी करणार आहे तर त्यामुळं मी कमीच पाणी टाकलेलं आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला जे आपण मस्त क्रिस्पी केलेले आहेत सोयाबीन वड्या यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. छान मिक्स करून घेऊयात. मस्त घट झालेला आहे. थोडं आणखी तुम्हाला पातळ करायचं असेल तर थोडं जास्त पाणी टाका. थोडा वेळ आपण झाकून ठेवूयात. आणि हे बघा आपली सोयाबीनची भाजी रेडी आहे. अशी करून पहा. केल्याच्या नंतर खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला समजेल अप्रतिम लागते. थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल ना, मला सपोर्ट नक्की करा. तुमच्या सपोर्टची मला खूप आवश्यकता आहे आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला खरंच रेसिपी आवडली का? कारण तुमच्या कमेंटमुळं मला प्रोत्साहन भेटतं आणि मी नवीन-नवीन व्हिडिओज बनवते. तर त्यावरती आपण कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे. मस्त सुगंध येत आहे. तर गरम-गरम मस्त सर्व्ह करा आणि मला सपोर्ट नक्की करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळं माझे नवीन-नवीन रेसिपीज आपल्याकडे पोहोचतील. तर आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवत आहोत आणि रेडी आहे आपली रेसिपी. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत थँक यू.